आणि आता मतमोजणीची तयारी सुरू झालेली आहे, त्या संदर्भातल्या बातम्या। नाशिक शहरात 5 विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे। मतमोजणीसाठी 2000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी पूर्ण। शासकीय धान्य गोदामात मतमोजणी होणार आहे। मतमोजणी 33 टेबलवर 300 कर्मचाऱ्यांद्वारे 17 फेऱ्यांमध्ये होईल। रत्नागिरी जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे। 23 ते 28 राऊंडमध्ये मतमोजणी होणार आहे। परभणीत विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज। जिल्ह्यातील 4ही विधानसभेत उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। बीडमध्ये मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक विभाग सज्ज। स्ट्रॉंग रूम बाहेर पोलीस यंत्रणेचा विशेष बंदोबस्त। वाशिममधील 3 विधानसभा मतदारसंघात 62 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। मतमोजणीसाठी स्ट्रॉंग रूमला त्रिस्तरीय सुरक्षा। 25 ते 28 फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात येणार। अमरावतीच्या बडनेऱ्यामधील लोकशाही भवनमध्ये जिल्ह्यातील 8 मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे। लोकशाही भवन समोर पोलिसांचा कडक बंदोबस्त। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये विधानसभेच्या निकालासाठी प्रशासन सज्ज। सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली मतमोजणीची प्रक्रिया पार पडेल। स्ट्रॉंग रूमवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। गडचिरोली जिल्ह्यामधील 3 विधानसभेची मतमोजणी औद्योगिक प्रशिक्षण IIT कॉलेजमध्ये होणार आहे। मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे।